तांड्यावरील कॅनलच्या पाण्यामध्ये एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी शिवारात शनिवारी रात्री 8:15 वाजता उघडकीस आली. नीलकंठ सीताराम पवार, वय 60, राहणार देगाव तांडा, बसवेश्वर नगर असे त्या मृत वृद्ध इसमाचे नाव आहे. शनिवारी रात्री कोंडी शिवारातील कोंडी तांडा येथील कॅनॉलच्या पाण्यामध्ये वृद्ध पडल्याची माहिती सोलापूर तालुका पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलिसांनी रात्री घटनास्थळी पोहोचून गावकरी व नातेवाईकांच्या मदतीने सदर व्यक्तीचा अंधारामध्ये शोध घेतला असता इसम हा कॅनलमधील पाण्यात मिळून आला. त्यानंतर शासकीय रुग्णालयात मध्यरात्री 12 वाजता दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील शेरे पुलाजवळ नीरा उजव्या कालव्यात कार पडून चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली होती. त्यानंतर ही घटना घडल्याने कॅनल भोवती सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून